नमस्कार सर्वांना. तर आता बघा मला म्हणजे घरामधलं एवढं काम पडलंय आणि आता पाऊस पण चालू आहे. मग कपडे पण धुवून घातले मी. पावसाचं लवकर म्हणजे वाळत नाहीत कपडे म्हणून वरी गच्चीवर धुवून घातले. तर आता घरामधलं काम आणि त्याच्या पहिलं थोडं म्हणजे पित्त पण झालंय, त्रास होतोय, मग थोडं एक लिंबू पाणी पिते, मग नंतर पुन्हा बाकीचं काम करायला लागते. पूर्ण एक लिंबू पिळून देणार आहे मी. पोटात बडबड बी करायला. मीठ पण टाकते मध्ये. मीठ पण टाकते थोडं. उडदाची डाळ बनवायची होती, पण ह्याच्यामध्ये रात्री मी बनवा म्हणाल ते मला लय आवडती उडदाची काळी डाळ आणि हिरवी मिरची टाकून. तर हिरवी मिरची पण मी आणले. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, हिरवी मिरची पण मी आणले काल जाऊन हे उडदाची डाळ बनवायसाठी. म्हणजे फ्रीज मध्ये काय नव्हती भाजी गावाला गेल्यामुळं, तर मी ताजी मिरची सारखी हिरवी मिरची. तर रात्री मी हे बनवा म्हणत होते, मला ह्याच्यात उंदराची काळी लेंडी दिसली म्हणून मी बनवा वाटत नाही मला. आता सुद्धा बघते 2-3 वेळेस बघितले, ह्याच्यात काय नाही, तर आता पण बनवा वाटत नाही मला. आता जाऊ दे वाटते. भाजी आणतो म्हणल्यात ते बाहेर गेल्यात, भाजीचा बनवा नको वाटते, तर कॅन्सल केले. याचं नको. त्यांना विचारा 4 साडी घेतलीत कितीला दिले, 10-5 रुपये फोन मारी बनवली. तर बघा आता ते आणतात का काय माहिती. कढी हवं अजून आले नाही, ते पण भाजीच आणायला गेले. तर आता भांडे पण राहिलेत, म्हणून भांड्याचं ढीग तसंच ठेवलंय आणि पहिलं स्वयंपाक करून घेते, मग परत भांडे घासते. संधे मिळून स्वयंपाक केलेले पण आणि ते पण भांडे एकदाच घासून घेते. तर आता कणिक मळून घेतले मी चपातीसाठी. शेंग पण आणल्यात त्यांनी. गवार शेंग आण म्हटलेले होते, तर गवार शेंग आणल्यात. आता भाजी चपात्या करते आणि लाईट पण गेले, थोडा अंधार पडलेला आहे. चपाती बनवते. बेसिनला पाणी संपलंय.
बसून जेवण करत आहोत. समजा काम झालंय, आता त्यांनी आल्यावर जेवण करायचं आणि बसायचं. अजून भांडे राहिल्यात बसायचं, म्हणते जेवण करून भांडे घासून घेऊ. बघा भांड्याचं गाडा आता समजा भांडे एका जागी ठेवून बेसिन पुरा भरले भांड्याला, ते भांडे घासून घेऊन मग थोडा आराम करायला भेटते. आता पडल्या तर भांडे तसंच पडायचे. तर मला आता बोलले ते मामा दळायला आले होते, म्हणजे इथं मोठ्या ताईच्या इथं गिरणी आहे, तिथं दळून घेत असतात आणि त्यांनी सकाळी नव्हते. मग त्यांना म्हटलं मामा फोटो काढू थोडं, त्यांना म्हणजे त्याला जास्ती समजत नाही, ते फोटो काढू म्हटलं. हां काढा फोटो. फोटो काढा मग म्हटले त्यांनी, पण त्यांना व्हिडिओ काढायचं ते माहिती नाही. तर दळायला आलेले होते, त्यांनी सकाळी येऊन वापस गेले होते आणि तर आता त्यांनी ताई आले म्हणून आता आले, दळून दिले त्यांना ताई. आणि ह्यांची तर वाट बघते, भूक लागले तर लवकर येतच नाहीत हे. आता भूक लागली मला, जेवून अजून भांडे ते घासा म्हणून वाट बघते तर येतच नाहीत ते. स्वयंपाक झाला तर पण लवकर येतच नाहीत. स्वयंपाक करून वाट बघित बसावं लागत त्यांची. एकल्याला तर कुठं मला पण जेव वाटत नाही, म्हणून मी एकली बसले काय, एकली असले का मला जीवच वाटत नाही. नाही म्हटलं तर मी काय करत असते, चैतालीला बोलवत असते, नाहीतर मी वरीच घेऊन जाते जेवायला, त्यांच्या घरीच जेवते. आता हे आहेत घरी म्हणून ह्यांना वाट बघते तर मी हे लवकर येत नाहीत काय नाही. मला आता जेवण करून आणि काम आहेत ते बघा, भांड्याचं तर ढीग तुम्हाला दाखवलं, भांड्याचं ढीग पडलंय. भांडे ते धुवून अजून कवा आहेत वरचे कपड्या ते साड्या ते नीट भाडे घालून ठेवायचे, कामं भरपूर आहेत. पण हे लवकर येत नाहीत आणि मी कामात लागलं का मग आणि जो जो म्हणीत येतात, लाडानं म्हटल्यासारखं जो जो म्हणीत येतात. नाही म्हटलं तर कधी काम करून मी वाट बघून बघून त्यांची असं मला दुपारच्या टायमाला थोडी झोप लागली का मुद्दाम झोपीच्या टायमामध्ये येऊन हालून हाक मारतात, जो जो म्हणा असं. मला तर लय राग येते, मुद्दाम नेमकं मला झोप लागायला मी वाट बघून बघून आता येतील तेव्हा येतील म्हणून मी वाट बघून बघून नेमकं असं मला झोप लागायला खालून हाक मारतात. मी वरी झोपते ना, खालून हाक मारतात जो जो म्हणून. तर मग पटकन आवाज ऐकून यावं लागेल, मग लय राग येते मला झोपीत. आणि झोप पण येत नाही, एक बार डिस्टर्ब झाल्यावर, झोपीचं मोड झाल्यावर, झोप मोड झाल्यावर येत नाही झोप पण. मग लय रागाला येते त्यांना, म्हणजे सारखंच मी झोपल्या दुपारच्या टायमाला काम करून झोपायच्या टायमालाच तुम्ही येता, बाहेर गेल्यानंतर लवकर यायला येत नाही का म्हणून मी वरडत असते. तसं आहे आता मी जेवून पण झोपले का परत अजून ते येतात, म्हणून दोघं एकत्र जेवल्याला बरं आहे असं म्हणून. आणि मला पण एकलीला जेव वाटत नाही, त्याच्यासाठी वाट बघायला लागते.